पहिल्यांदा मी बीजेपीला खूप लाईक करायचे, नरेंद्र मोदींना खूप लाईक करायचे मी, पण जेव्हा हा घोटाळा बघितला एक पेपर फुटिलिकीचा, बीजेपीवर जेव्हा विश्वास ठेवायचे, आता मला बीजेपीवर बिलकुल विश्वास नाही राहिला. मी स्वतः एक बीकॉम स्टुडंट आहे, मी त्या शिक्षणासाठी वंचित राहिले अजूनपर्यंत. सध्या पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी जो लाठीचार्ज विद्यार्थ्यावरती केला त्याच्या विरोधात हा निषेध मोर्चा करण्यात आलाय. सध्या आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा साधूया. काय नेमकं काय मागणी आहे तुमच्या यासंबंधी आणि तुम्ही यामध्ये का सहभागी झाला? बघा, मी एक ट्रान्स वुमन आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या, मी पुण्यातनं आहे. मी एक ट्रान्स वुमन आहे. सरकारकडे आमचं काही मागणं नाही, फक्त मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आमच्या घरात एखाद्याची मृत्यू होते तेव्हा सर्वात मोठा आघात फॅमिलीवर, त्याच्या आईवर, वडिलांवर, बायकोवर, आणि त्या नातेवाईकांवर होतो. तो हल्ला, तो घात होतो एक प्रकारचा. तुम्ही सांगा, जेव्हा एखादा विद्यार्थी दिवस रात्र कष्ट करतो, मेहनत घेतो, परीक्षेसाठी जातो, एक्झाम देतो आणि तो 1 मार्कांनी जेव्हा फेल होतो किंवा पास होतो 1 मार्कांनी, तेव्हा त्याचा आनंद किंवा ते दुःख त्यालाच आणि त्या फॅमिलीलाच कळत असतं, कारण की त्यासाठी त्याच्या घरच्यांनी बऱ्याच खास्ता खाल्लेल्या असतात. हे सरकारला कळणार नाही ह्या गोष्टी. गेले 25 दिवसापासून जंतर मंतरला जे आपलं आंदोलन चाललंय स्टुडंटच्या अंडर, त्या गोष्टींना सरकारने कितपत योगदान दिले मला तुम्ही सांगा. मला एक सांग, सरकारकडे मला एकच मागणं करायचंय की सरकार, तुम्ही आता ते डोळे उघडा. तुमचा फक्त एकच मुद्दा बाहेर आला, जो पेपर फुटलिकीचा झाला होता. त्यानंतर तुमचा एकच मुद्दा फक्त बाहेर आला पेपर लीकचा. त्याच्या पाठोपाठ कितीतरी तुमचे मुद्दे बाहेर आले. म्हणजे पहिल्यांदा मी बीजेपीला खूप लाईक करायचे, नरेंद्र मोदींना खूप लाईक करायचे मी, पण जेव्हा हा घोटाळा बघितला एक पेपर फुटिलिकीचा, त्याच्या पाठोपाठ तुम्ही कितीतरी घोटाळे बाहेर पडले गव्हर्नमेंटचे. बीजेपीवर जेव्हा विश्वास ठेवायचे, आता मला बीजेपीवर बिलकुल विश्वास नाही राहिला. एकंदरीत सध्या हे जे आंदोलन आहे शिक्षण व्यवस्थेच्या जे काही कमकुवतपणा आहे शिक्षण व्यवस्थेच्यासाठी, तर ट्रान्सजेंडर म्हणून तुम्ही शिक्षण व्यवस्थेत काय बदल, म्हणजे काय बदल आणि त्यांच्यासाठी काय तुमची मागणी असणार आहे? तुम्ही एक सांगा, सरकारने अजूनपर्यंत महिलांनाच नाही दिलं आरक्षण, तर तुम्ही सांगा शिक्षणामध्ये ते आम्हाला काय देणार आहे आरक्षण? मी स्वतः एक बीकॉम स्टुडंट आहे, मी त्या शिक्षणासाठी वंचित राहिले अजूनपर्यंत, तर तुम्ही सांगा माझ्या या बहिणी आहेत त्यांना अजून त्यांनी आरक्षण दिलं नाहीये समाजामध्ये, तर ते आम्हाला काय देणार आहे आरक्षण तुम्ही सांगा. तर अशा पद्धतीने सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे. यामध्ये ट्रान्सजेंडर सहभागी झाले, त्यांच्या विविध मागण्या आहेत. त्या भाजपच्या सरकारमध्ये किंवा भाजपच्या सपोर्टिंगला त्या आधी होत्या, मात्र नंतर या सगळ्या घटनेनंतर आता ते भाजपच्या विरोधात आहेत असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला मत व्यक्त केलं आहे. स्नेहल सोबत मी परसराम खंदारे, डिजिटल प्रभा.